नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार वर्ल्डमध्ये. मी आहे अविनाश. आपण आहे चौगुले इंडस्ट्रीजला, सिंहगड रोडवर. आणि हा आहे आयशरचा प्रो एक्स सिरीजचा EV पिकअप, स्मॉल पिकअप. कंपनीने नवीन EV स्मॉल पिकअप, स्मॉल ट्रक काढलेला आहे. कुठल्याच अँगलनी हा स्मॉल वाटणार नाही. खूपच इम्प्रेसिव्ह 3 टन आणि 3.5 टनमध्ये कंपनीने हा लॉन्च केलेला आहे. EV बद्दल बोलतोय. बरं, यात पेट्रोल आणि डिझेल दोन्ही लॉन्च होणार आहे. ठीक आहे. आयशरबद्दल बोलू. मोठ्या ट्रकसाठी तर हे ओळखल्याच जातात, पण त्या डिझाईन स्पेसिफिकेशन, डिझाईन फॅक्टर असतात जे आपल्याला आपल्या व्यावसायिकदृष्ट्या लागतात कमर्शियली पर्पजमध्ये. तुम्हाला इथे छोट्या मोठ्या गोष्टी नक्कीच दिसणार आहे. का बरं? जे लोक मोठ्या गाड्यांचा विचार करतात, बारक्या गाड्यांचा नक्कीच विचार करतील. चला बोलूया फ्रंट एंड पासनं. 180 डिग्रीचा टोटल ग्लास एरिया तुम्हाला ओपन दिसतो. खूपच वाईड स्पेस दिलेली आहे. थोडा टिल्ट झालेला आहे पुढे, जो तुम्हाला ओव्हरऑल डायनॅमिकली सेफ्टीसाठी खूप इम्पॉर्टंट ठरतो. EVचं बॅजिंग तुम्हाला दिसून येईल. इथे तुम्हाला वॉशर दिलेला आहे. प्रो एक्सचं बॅजिंग तुम्हाला दिलेलं आहे. नॉर्मल हेडलॅम्पचं सेक्शन दिलेलं आहे. इंडिकेटर तुम्ही बघू शकता. फॉग लॅम्प ॲज ॲक्सेसरीज तुम्ही लावू शकता. आयशरचं बॅजिंग, आयशरचा लोगो सुद्धा दिलेला आहे. भली मोठी गाडी दिसते ही. 5 फूट 10 इंच माझी हाईट आहे. 6 फुटाची व्यक्ती जरी याच्या पुढे उभी राहिली ना, तरी खूपच छोटी दिसणार आहे. बाकीचा जो गाळा वगैरे आहे ना, तो तुम्ही तुमच्याप्रमाणे बनवून घेऊ शकता. पण 3 टन आणि 3.5 टनमध्ये जे एक्सपेक्टेड होतं आयशर कंपनीला मार्केट तोडायसाठी, ते तुम्हाला सगळं इथं अवेलेबल झालेलं आहे. 7R15 LTचा हा टायर आहे. सिएटचा हा टायर आहे. आयशरचं इथे हलकासा स्टिकर मिळतं. 3.2 3.5 टनचा हा लोगो. आणि मोठ्या ट्रकला जे मिरर असतात, तो RVM, ते तुम्हाला इथे अवेलेबल करून देण्यात आलेले आहे. इंडिकेटर तुम्ही इथे बघू शकता. 11 फुटाचा हा गाळा आहे. म्हणजे इथे जर 2.5 फूट पकडला आणि मागचं, तर 14 फूट ओव्हरऑल तुम्हाला इथे याची लेंथ दिसून येईल. ओव्हरऑल डायमेन्शन बद्दल जेव्हा बोलतो ना, तर 2730 mm व्हील बेस इथं दिलेला आहे, म्हणजे 2.7 मीटरचा. आणि ग्राउंड क्लिअरन्स 220 mm चा दिलेला आहे. ठीक आहे. 10 मीटरच्या रेंजमध्ये, ठीक आहे, हा आरामात टर्न होईल. तुम्हाला जसं वाटत असेल तर सिंगल हँडेडली इलेक्ट्रॉनिक स्टेअरिंग सुद्धा इथे अवेलेबल होतं. EV बद्दल बोलतोय आपण. 220 mm चं ग्राउंड क्लिअरन्स तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जातं. हा एक्सटेन्शन केबल तुम्हाला इथे दिलेला आहे. 2 कूलिंग सिस्टीम दिलेले आहे इथे. बॅटरी प्लेसमेंट इथे दिलेलं आहे. सगळे एक्सटेन्शन केबल. या चासी बद्दल आणि ओव्हरऑल याच्या स्पेसिफिकेशन बद्दल बोलू. ठीक आहे. इथे रेंज वगैरे काय मिळते आपण पुढे बोलू. मडगाडी इथे दिलेला आहे. ओव्हरऑल डायमेन्शन तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता. दुसरं कूलिंग सिस्टम तुम्हाला इथे दिलेलं आहे. तुम्हाला हे बघा, तिकडे गेल्यावर दाखवतो. हे इथे तुम्हाला नॉर्मल पाट्या दिसतीलच. आणि जे मी थिकनेस बद्दल बोलत होतो चासीचा, ती 4 mm ची थिकनेस इथे कंपनीने दिलेली आहे. एका EVला एवढं थिकनेस आपण आजपर्यंत बघितलं नव्हतं. हे बघा, 4 mm चं थिकनेस दिलेलं आहे. ओव्हरऑल ग्राउंड आणि ग्रॅव्हिटी मॅनेज करायला स्टेपनी तुम्हाला इथे अवेलेबल होते. इथे तुम्हाला स्टेप्स दिलेला आहे. इथे तुम्हाला नॉर्मल रिअल टेल लाईट दिलेले आहे. 11 फुटाचा हा गाळा आहे. एवढा सगळा गाळा, म्हणजे एवढं सगळं डायमेन्शन तुम्हाला अवेलेबल होतं. तुमचा कुठलाही व्यवसाय असू द्या. बाकी सेकंड कूलिंग सिस्टीम जो होतं ना, ते तिथे दिलेलं आहे. हे बघा, 3 डायमेन्शनल कूलिंग सिस्टीम कंपनीने इथे दिलेले आहे. बॅटरी तुम्ही इथे बघू शकता. महत्त्वाचं, आयशर सारखे मोठे ट्रक बनवणारी कंपनी छोट्या गोष्टींचा विचार कसा करते ते हे बघा. इथे फूड स्टेप दिलेला आहे. खूप प्रॉपर दिलेलं आहे. एकाच पॅडलवर हे रिलॅक्स चालतं. काही गरज नाही आहे जास्त हॅसल करायची. इथे तुम्हाला की लावता येईल. आणि आता बसू वर जाऊन. इथे तुम्हाला लॉक अनलॉक आणि हँडल वगैरे दिलेलं आहे. 2 वर्ष कंपनीने टेस्टिंग केलेली आहे याची. याचा फायदा काय, की मध्ये येणारा जो हँडब्रेक आहे कंपनीने इथे दिलेला आहे. कारण मध्ये जर लेटायचं असेल, आराम करायचा असेल, तर हा हँडब्रेक नेहमीच त्रास द्यायचा. 2 लोकांचं पासिंग इथे सोबत आहे, ड्रायव्हर सोबतचं. तर हँडब्रेक इथे दिलेला आहे. एक चांगला फीडबॅक होता. 2 वर्ष आयशर कंपनीने सगळ्या ड्रायव्हर्स लोकांना चालवायला दिली होती ही गाडी. त्यांच्या फीडबॅक नंतरच हे घेतलेलं आहे. बाकी स्टेरिंग व्हील तुम्ही बघू शकता. इथे ग्रॅब हँडल दिलेला आहे. इथे तिकीट होल्डर, नॉर्मल RVM, ठीक आहे. इथे कॅबिन लाईट, इथे तिकीट होल्डर दिलेला आहे. टॉप ऑफ द व्हेरियंटमध्ये तुम्ही ॲज ॲक्सेसरीज म्हणून इथे टचस्क्रीन सिस्टीम 7 इंचचा लावू शकता. ब्लूटूथ वगैरे तुम्ही मॅनेज होईल. आता हा नॉर्मल आपला बेसिकच म्युझिक सिस्टम दिलेला आहे. इथे तो टचस्क्रीन सिस्टीम येईल. इथे फॉग लाईटचं सेक्शन आणि हेडलॅम्प लेवलर दिलेलं आहे. A टाईप आणि C टाईपचं दोन्ही चार्जिंग सॉकेट दिलेले आहेत. इथे तुम्हाला दिलेला आहे छोटा ग्लव बॉक्स. इथे ठीकठाक जागा. डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर इथे दिलेला आहे. चार्ज नसल्यामुळे मी तुम्हाला पूर्ण दाखवू शकत नाही, पण जे अवेलेबल आहे ते सगळंच आपण डिस्कस करू. ठीक आहे. ऑटोमॅटिक गिअरबॉक्सबद्दल आपण बोलतोय. चला बोलूया ओव्हरऑल प्राइस रेंज आणि याची रेंज किती देते ती. 35 किलोवॅट किंवा 40 किलोवॅटचं जेव्हा तुम्ही बॅटरीचं चार्जिंग करता, नॉर्मल बॅटरी 5 ते 6 तास घेतेच. 35 ते 40 किलोवॅटचं DC चार्जिंग सोबत जेव्हा तुम्ही विचार करता, तुम्ही जर कुठे थांबलेले आहात, 35 मिनिटाचा तुम्ही 40 मिनिटाचा ब्रेक घेतला ना, तरी ही फुल चार्ज होईल.
यासाठी कारण आपण पूर्ण ड्रेन आउट होऊ देत नाही बॅटरी कधीच, गाडी कधी ड्रेन आउट होऊ देत नाही. त्यामुळे 10-15% जरी तुम्ही गाडी ठेवली ना तरी वरच्या 45 मिनिटात ओव्हरऑल सगळं चार्जिंग झालेलं असेल. एक दुसरं जे नॉर्मल चार्जर असतं घरचं ते 5.5 ते 6 तासात पूर्ण तुम्हाला गाडी चार्ज करून देईल. कंपनीने मायलेज 230 किलोमीटरचा क्लेम केलेला आहे. 180 किंवा 190 किलोमीटरपर्यंत जरी तुम्हाला रेंज मिळाली 180 किंवा 190 तरी चांगलं जस्टिफाय होणार आहे. ते यासाठी कारण ओव्हरऑल प्राइस रेंज, कारण ही EV बद्दल बोलतोय, जास्त खर्च नाही आहे. दुसरं जे काही एक पॅकेज कंपनीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे तो पॅकेज खूप जस्टिफाय करतो. आणि जे फीचर्स दिलेले आहे ते फीचर जस्टिफाय करतात. इलेक्ट्रिक पॉवर स्टेअरिंग दिलेलं आहे. ड्रायव्हर +2 तुम्हाला हे मिळून जातं, पासिंग मिळून जातं. बरं, मागे ड्रम ब्रेक आणि पुढे डिस्क ब्रेक दिलेले आहे. पुढचे सस्पेन्शन पॅराबोलिक आहे आणि मागचे सेमी इलिप्टिकल कंपनीने दिलेली आहेत. चॅसिस टाईप जे कंपनीने क्लेम केलेलं आहे चॅसिस विथ कॅबिन तुम्हाला अवेलेबल होतं. कस्टमायझेबल बॉडी आहे. बाकी बॉडीचे ऑप्शन तुम्हाला डे कॅबिन सोबत पण अवेलेबल होऊन जातात. आता बोलू पेलोड बद्दल. 1:1 कंपनीने पेलोड दिलेला आहे. म्हणजे 3.5 टनचं ओव्हरऑल ग्रॉस वेट दिलेलं आहे. डिस्ट्रीब्यूट केलं तर 1:1 म्हणजे 1750 पेलोड तुम्ही देऊ शकता. हा एक पेलोड कंपनीने चांगल्या प्रकारे मॅनेज करून दिलेला आहे. तसं टोटल ग्रॉस वेट बघायला गेलं तर 3490 म्हणून 3.5 टन बोललोय मी. ग्राउंड क्लिअरन्स मला खूप आवडला. 220 mm चा ग्राउंड क्लिअरन्स जो आपल्याला मोठ्या मोठ्या SUV मध्ये अवेलेबल होतो तो कंपनीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता बोलू रेंज झाल्यानंतर 40 किलोवॅट मध्ये 250 पर्यंत कंपनीने क्लेम केलेला आहे आणि 206 32 किलोवॅट सोबत केलेला आहे. चला बोलू पॉवर फिगर बद्दल. 300 न्यूटन मीटरचा टॉर्क कंपनीने क्लेम केलेला आहे. 80 किलोवॅट म्हणजे अराउंड 108 bhp ची पॉवर जनरेट करतं. त्या स्पेसिफिकेशन नुसार जी रेंज कंपनीने दिलेली आहे 249 45 किलोवॅट सोबत आणि 206 32 किलोवॅट सोबत ती जस्टिफायबल ओपन होते. वर्स्ट केसमध्ये म्हणजे जनरली एंड टू एंड रिअल लाईफमध्ये तुम्हाला 190 जरी दिलं 160 जरी दिलं तरी जस्टिफाय होऊ शकतं. बेस व्हेरियंट 13.5 ते 14 लाखापासून स्टार्ट होतं. टॉप ऑफ द व्हेरियंट 20.5 ते 21 लाखापर्यंत जाऊ शकतं ओव्हरऑल. ह्या किमती फिक्स ठरलेल्या नाही आहे. चौगुले इंडस्ट्रीमधून आपण बोलतोय. स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल मॅपची लिंक दिलेली आहे. नक्की चेक करा. चांगली प्राइस तुम्हाला अवेलेबल होईल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. धन्यवाद.